श्री शिवपुराण महत्त्व. हे ऐकल्याने तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर होतील आणि ही कथा अर्धवट ऐकू नकोस. शिवपुराणाचे महत्त्व सांगताना शौनक म्हणाले, हे सुता, मला शिवपुराणाचे कथासार सांग. सदाचार भक्तीद्वारा विवेक साधने आणि विकारांना शांत करणे पुराण श्रवणाने कसे शक्य होते ते सांग. शौनकाच्या ह्या विनंतीला मान देऊन सूत म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, शिवपुराण हे काळरूपी महास्पर्शाचा नाश करणे आहे. प्रत्यक्षात शिवाने हे सांगितले आहे. राजसूय यज्ञ केल्याने हे पुण्य प्राप्त होते किंवा 100 अग्निष्ठोष्ट यज्ञ केल्याने जे पुण्य मिळेल तेवढे पुण्य केवळ शिवपुराण केल्याने मिळते. या पुराणाच्या श्रवणाने कर्मरूपी भयंकर वन भस्मीभूत होते. पुराण सर्वांना सारखेच श्रवणीय आहे. पुराण श्रवणाचे महत्त्व वर्णन करणारी कथा सुताने शौनकाला सांगितले. ते म्हणाले, शौनका, तू शंकराचा पहिला भक्त होय. एके शिवमानाने महत्त्व स्पष्ट करणारी कथा ऐक. समुद्राच्या काठी एक बाष्कळ नावाचे गाव होते. वेदधर्माला पारखे झालेले लोक तेथे राहत होते. शेती करणारे व शास्त्रात विश्वास ठेवणारे, परस्त्री भोगणारे लोक तेथे राहत होते. वेद ज्ञान, वैराग्य इत्यादी धर्मज्ञानाच्या बाबतीत अज्ञानी व पशुबुद्धीचे होते. वाईट गोष्टी ऐकण्याने त्यांना विशेष अवघड होते. तेथील सर्व स्त्रिया स्वराज्याची कुटील आणि पाप कर्माची इच्छा करणाऱ्या होत्या. अशा या गावात बिंदू नावाचा अत्यंत अधर्मी ब्राह्मण राहत होता. तो एका वैश्याचा पती झाला होता. त्याने आपली चुंचल नावाची पत्नी त्यागली होती. तो वेश्याकडे राहू लागला होता. ह्या गोष्टीला बरेच दिवस लोटले. त्याची पत्नी चुंचला धर्मभय मनात असूनही मनाने पीडित झाली होती, कारण ती अत्यंत तरुण होती. त्यामुळे कामविकारांचा धर्मभावनेवर विजय होऊन ती कुकर्मगामिनी झाली. पतीची नजर चुकून ती आपल्या जाराबरोबर कामक्रीडा करी. एके रात्री ती अशी जाराबरोबर असता तिला तिच्या पतीने पाहिले व तो रागाने तिच्या अंगावर धावला. त्याला पाहून तिला जराला संकेत केला व तो तेथून निसटला. तेव्हा बिंदुगने तिला पकडले. तो तिला मुष्टिप्रहार करू लागला. मार खात असताना ती त्याला म्हणाली, तुम्ही रोज वेश्याकडे जाता, मी रोज तुमची सेवा करते, तरी तुम्ही माझा त्याग करता. मग मला सांगा, कामाने व्याकुळ झालेल्या पत्नीची पतीशिवाय काय अवस्था होईल. मी अत्यंत रूपवान, तरणीताठी व कामाने व्याकुळ झालेली आहे. अशा वेळी तुमच्याशिवाय मी कशी काय राहू शकेन. बिंदुक म्हणाला, तू भय सोडून मी सांगतो ते ऐक. तू निर्भय मनाने जाराबरोबर समागम कर, परंतु त्याला प्रसन्न करून त्याच्यापासून धन मिळव आणि ते सर्व धन मला वैश्यागमनासाठी हे दे. ह्या कामात तुझा आणि माझा दोघांचाही स्वार्थ लाभेल. चुंचलाने त्याला म्हणण्याला होकार दिला. नंतर ते दोघेही दृष्ट दुर्बळी निर्भय मनाने कुकर्मात संलग्न झाले. अशा प्रकारे त्या दोन्ही स्त्री-पुरुषांना त्यांच्या कुकर्माच्या वागण्याचा बराचसा काळ निघून गेला. अखेर तो पुरुषलिप्त सहसे कुकर्म करता करता मरण पावला. तो घोर नरकात गेला. नंतर तेथील नरकातल्या भोगणेवर तो महापापी पिशाच होऊन विघ्न पर्वतावर राहू लागला. जेव्हा तो दुराचारी मरण पावला तेव्हा तो चुंचला मुलांबरोबर आपल्या घरी राहत होती. ती आपल्या जाराबरोबर नेहमी संपर्क ठेवून होती. परंतु कामात सुख मानणाऱ्या ह्या स्त्रियेचे सौंदर्य हलके हलके कमी होत गेले. दैवयोगाने एका पूर्णपूर्वाच्या वेळी आपल्या नातेवाईकांबरोबर ती गोकर्ण क्षेत्री आली. त्यावेळी तिने तेथील एका तीर्थात चुकून स्नान केले. ती नातेवाईकांबरोबर त्या क्षेत्राचे दर्शन घेत हिंडू लागली. अशा वेळी एका देवालयात कोण्या एका पीडितांच्या मुखातून तिने शिवपुराणाची कथा ऐकली. जी स्त्री जाराबरोबर राहते तिला यमदूत नरकात घेऊन जातात. वैराग्य निर्माण करणारी ही कथा ऐकून ती भयाने दुःखी होऊन थरथर कापू लागली. कथा पूर्ण झाल्यावर सर्व श्रोते तेथून निघून गेले. त्यावेळी तिने त्या पुराणिकाला म्हटले, हे ब्राह्मणा, मी एक वाईट स्त्री असून माझी कथा तू ऐक.
या माझ्या उद्धाराचा मार्ग तू सांग. माझे चरित्र पापाने अत्यंत बरबरलेले आहे असे म्हणले. तिने आपली सर्व कथा त्या थोडक्यात सांगितली. अखेरीस ती त्याला म्हणाली, आता तुम्ही माझे आईबाप आहात, मी तुम्हाला शरण आले आहे. असे म्हणून तिने त्या ब्राह्मणाच्या चरणावर लोटांगण घेतले. त्या पुराणकालीने तिला धीर दिला. तो म्हणाला, भाग्यामुळे तुला ती शिवकथा ऐकायला मिळाली. घाबरू नको, तू शंकराला शरण जा. त्याच्या अनुग्रहाने तुझे पाप नष्ट होईल. तू आता पश्चातापाने शुद्ध झाली आहेस, तसेच विषयापासून विरक्त झाली आहेस. पश्चाताप झाला म्हणजे पापांची शुद्धी होते. पश्चाताप होऊनही ज्याने पाप जात नाही त्यांना प्रायचित्य द्यावे लागते. शिवकथाद्वार शंकराच्या ध्यानाकडे मन वळले. ध्यानाने ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. स्वच्छ मनाने व स्वच्छ शरीराने शंकराचे ध्यान तू कर, म्हणजे एकाच जन्मात तुला पापापासून मुक्ती प्राप्त होईल. त्या पुराणकालीने तिला संपूर्ण शिवपुराण कथन केले. ते शिवपुराण ऐकून ती कथा तर्थ झाली. ती शंकराची भक्त बनली. रात्रंदिवस शंकराचे ध्यान ती करू लागली. काही दिवसानंतर तिला भगवती उमेचे दर्शन झाले. चंचुला तिला म्हणाली, हे गिरिजे, तू साक्षात ब्रह्मस्वरूप आहेस. अशी तिने गिरिजेची खूप स्तुती केली. ती स्तुती ऐकून गिरिजा म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय हवे आहे? चंचुला म्हणाली, हे भगवती, माझ्या स्वामी यावेळी कोठे आहेत? माझा वृषलीपती होता, तो पापी भाग माझ्या अगोदरच मेला. देवी म्हणाली, तो मृत्यूनंतर नरकात गेला होता. नरकातून भोगल्यावर उरलेल्या पापांचे प्रायचित्य घेण्यासाठी तो आता विंध्य पर्वतात पिशाच झाला आहे. वायुभक्षण करीत तो आता अनेक यातना भोगत आहे. हे ऐकून ती दुःखी झाली. ती म्हणाली, माझ्या पापी पतीला सद्गती कशी प्राप्त होईल ते मला सांग. देवी म्हणाली, जर त्याच्या पिशाचाच्या कानावर शिवकथा पडेल तर त्याला पुन्हा सद्गती प्राप्त होईल. तिने पार्वतीची पुन्हा प्रार्थना केली. पण पार्वतीने तुंबोरू गंधर्वला बोलाविले व त्याला चुंचलाबरोबर विंध्य पर्वताकडे जायला सांगितले. तेथे जाऊन त्याने बिंदू ब्राह्मणाच्या पादचायाला शिवकथा कथन करावी असे पार्वतीने त्याला सांगितले. पार्वतीची आज्ञा घेऊन तो त्या चुंचलाबरोबर विमानात बसून विंध्य पर्वताकडे निघाला. तेथे तुंबरूने मोठी हनुवटी असलेले विकट आकाराचे ते पिशाच पाहिले. त्याने त्याला शिवकथा विना वाजविता गाऊन ऐकवली. कथा श्रवण करताच तो पिशाच पापमुक्त झाले. त्याने पिशाचाचे शरीर सोडले. चंचुला सहाय्य ब्राह्मणाला घेऊन तो तुंबर विमानाने शिवलोकी गेला. ही शिवकथा ऐकण्याला लोकांना विनयपूर्ण आमंत्रण करावे. शिवालयाजवळ शिवतीर्थाच्या ठिकाणी ही शिवकथा ऐकणे चांगले होय. विवाहासारख्या मंगल कार्यात जसा आनंद व अशी तयारी आपण करतो, तशी तयारी शिवकथा श्रवण प्रसंगी करावी. असे झाल्यास शिवपुराणाची कथा सूर्योदयापूर्वी प्रारंभ करावी. बुद्धिमान पुराणिकवालीन ही दुपारपर्यंत वाचावी. नमः शिवाय. अशीच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.